जैन श्रीमान, श्रीमान, प्रजासत्ताक दिन के अवसर पर ध्वजारोहण करने की अनुमति चाहता हूँ। अनुमति है। जय श्रीमान। मी आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन तसेच ध्वजारोहण करावे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान, जय जवान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. सह्याद्रीचा सिंह गर्जत स्पर्श फुलाला. काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेणी. वंदे वंदे, भारत माता की,
भारत माता की. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. यानंतर पुढील कार्यक्रम NCC ड्रिल. अनुमति है. जय श्रीमान. गाने ये मेरे समूह कोणाला करायचं याच्यानंतर रकीब वगैरे नाही तुला करायचं ध्वजगीत घ्यायचं ध्वजगीत अनुमति है. जय श्रीमान. आज के लिए विसर्जन. भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री विनोद नाठे यांचा सत्कार सूर्या करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक तसेच तुषार कैचे सर करतील व समीर काकडे सर करतील. दोन जण पाहतोय खाली सगळ्यात पहिलं आपल्या अकॅडमीचे सर्वा समीर काकड सर आणि तुषार कैचे सर यांच्यासाठी टाळ्या वाजवा.
मी जेव्हा अकॅडमीमध्ये प्रवेश केला तिथपासून तर इकडे पूर्ण कार्यक्रमापर्यंत मला असा भास झाला की मी एका आर्मीच्या अकॅडमीमध्ये आलो आहे, एका आर्मीच्या सेंटरवर आलो आहे. म्हणजे सर तुम्ही इथे विद्यार्थ्यांना एक सैनिकाचं जीवन प्रत्यक्षात तुम्ही जगवताय. म्हणजे इथं आता हे बसलेले मी खात्रीने सांगेल की हे भविष्यातले कोणी पोलीस अधिकारी आहे, कोणी सैन्य दलातला अधिकारी आहे, कोणी सैनिक आहे, कोणी शिपाई आहे, आणि ते इथं बसले. तुम्ही त्यांना प्रत्यक्षात जे नोकरीला लागल्यानंतर जीवन जगायचं आहे ते जीवन इथं जगवताय. आणि आज प्रजासत्ताक दिन म्हणजे या देशामध्ये प्रजेची सत्ता स्थापन झाली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं आणि या पृथ्वीला लोकशाही दिली. पंतप्रधान, तहसीलदार, सगळी पद ही सगळी निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हा त्या घटनेच्या प्रस्ताविकात म्हटलंय, मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. परंतु सर आज खेद वाटतो जेव्हा आम्ही सरकारी कार्यालयात जातो, हाच शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अधिकारी होतो तेव्हा तो त्याच्या शेतकरी बापाला विसरतो. ज्यावेळेस लाख रुपये 1.5 लाख रुपये पगार असणारा अधिकारी 300-400 रुपये मजुरी घेणाऱ्या मजुराकडनं 1000 आणि 500 रुपयाच्या लाचेची अपेक्षा करतो तेव्हा मला सगळ्यात भिकारी तो वाटतो.